श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत उपवासाची थालीपीठ किंवा मग पराठा। मस्त अशी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी कुठल्या पिठापासून तयार केलेली आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ किंवा मग पराठे। आता इथे मी घेतलेले आहे 1 वाटी पीठ। आता हे पीठ आहे ते उपवासाच्या भाजणीचं आहे। आता ही उपवासाची भाजणी कशी तयार करायची याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत की उपवासाची भाजणी व्यवस्थित अशी कशी तयार करायची आहे, तर तिथं जाऊन एकदा नक्की चेक करा। तर मी इथे 1 वाटी उपवासाची भाजणी घेतलेली आहे। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे। आता इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे, तर तुम्ही इथे सुक्या मिरचीचे चिल्ली फ्लेक्स असतात ते सुद्धा वापरू शकता किंवा मग लाल तिखट असतं ते सुद्धा वापरू शकताय। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बटाटा। आता मी इथे बटाटा 1 मीडियम साईजचा घेतलेला आहे आणि उकडून घेतलेला आहे। त्याला स्मॅश करून टाकायचा आहे। स्मॅश केल्याने सुद्धा त्यामध्ये फोडी राहू शकतात, म्हणून मी इथे खिसूनच घेत आहे। तुम्ही जर व्यवस्थित असं स्मॅश करत असाल तर तुम्ही स्मॅश करून घेतलं तरी सुद्धा जमू शकते। तर मी इथे 1 बटाटा मीडियम साईजचा उकळलेला स्मॅश करून घेतलेला आहे, म्हणजेच खिसून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता इथे मी साधं मीठ असतं तेच वापरलेलं आहे। जर तुम्ही सेंधव मीठ वापरत असाल ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा जमू शकते। आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे। थोडेच टाकायचे आहेत जिरे, कारण आपण जे भाजणी बनवलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण जिरे टाकलेले आहेत, त्यामुळे थोडेच जिरे टाकायचे आहेत। आणि आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही। दही इथे मी घेतलेला आहे 1 चमचा। जाड दही आहे म्हणून 1च चमचा घेतलेला आहे। तुमच्याकडे जसं दही असेल त्यानुसार तुम्ही एखादा चमचा वाढवू किंवा मग कमी करू शकताय। तर हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, पण पाणी एकदाच टाकून घ्यायचं नाहीये। थोडंच पाणी टाकत आपल्याला हे जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे, कारण जर तुम्ही एकदाच पाणी टाकलं तर पातळ सुद्धा होऊ शकते हे बॅटर, म्हणून थोडं पाणी टाकतच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर मग बघू शकता इथे मी बॅटर बनवून घेतलेला आहे। आणि यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची मी विसरलेले होते, ती आता टाकून घेतलेली आहे, ते म्हणजे 1 चमचा तूप। आता तुपाच्या ऐवजी जर तुम्ही शेंगदाण्याचं तेल टाकलं तरी सुद्धा जमू शकते। आणि हे जे आपण बॅटर बनवलेले आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकलात तरी सुद्धा जमू शकते। यामध्ये मला थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटत होती, म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता जर तुमच्याकडे हे बॅटर बनवून जर वेळ असेल तर हे तुम्ही थोडा वेळ रेस्ट करत सुद्धा ठेवू शकताय। जास्त नाही पण 15-20 मिनिटं सुद्धा रेस्ट करत ठेवू शकताय। आता माझ्याकडे टाईम नव्हतं म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून थोडं पातळ करून घेतलेलं आहे बॅटर। आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊया। तर तुम्ही बघितलेलंच असेल की किती बॅटर पातळ झालेलं आहे। याचप्रमाणे तुम्ही सुद्धा बॅटर एवढंच पातळ करायचं आहे, जास्त सुद्धा जाड नाही आणि जास्त सुद्धा पातळ नाही। आणि जेवढं तुम्ही रेस्ट कराल तेवढं ते पाणी सोचून घेणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागणार आहे। तर मग बघू शकता मी त्यात तवा गरम करत ठेवलेला होता, त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे। शेंगदाण्याचं तेल वापरत आहे मी इथे। जर तुम्ही तेल वापरत नसाल तर तूप टाकलं तरी सुद्धा जमू शकते। त्यानंतर त्यावरती आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्याला पसरवून घेऊन त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता जर तुम्हाला यावरती मिरची टाकायची असेल, हिरवी मिरची, तर बारीक कट करून ती सुद्धा टाकू शकताय। तर मग बघू शकता आपल्याला असंच मंद गॅसवरती आपल्याला हे जे थालीपीठ किंवा पराठा आहे तो शिजवून घ्यायचा आहे। अजिबात हाय फ्लेम करायचा नाहीये, नाहीतर जो पराठा आतून कच्चा राहील, कारण यामध्ये आपण कोणताही इनो किंवा मग खायचा सोडा वगैरे काही वापरलेला नाहीये। कारण उपवासाला चालतो की नाही हे मला माहीत नव्हतं, म्हणून मी काही टाकलेलं नाहीये त्यामध्ये। तर बघा इथे मी थोडंसं साईडने तेल सोडलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित असा पराठा तव्याला चिटकणार नाही, सुटेल आणि शिजला देखील जाईल। आता त्यानंतर खालची बाजू जी आहे तव्यावरती ठेवलेली ती व्यवस्थित अशी भाजून झाल्याच्या नंतरच आपल्याला
हा पराठा पलटायचा आहे. जर तुम्ही अगोदरच पलटायला घेतला तर ही तुटण्याची शक्यता असते, म्हणून व्यवस्थित असा एका साईडने शिजू द्यायचा, नंतरच आपल्याला पलटायचा आहे. त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा चांगली अशी शिजू द्यायची आहे आणि मस्त असा हा पराठा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकते मस्त हा पराठा तयार झालेला आहे. आता अशा प्रकारेच आपण बाकीचे जे पराठे आहेत ते सुद्धा बनवून घेणार आहोत किंवा मग थालीपीठे बनवून घेणार आहोत. चला, मस्त असे खमंग कुरकुरीत असे हे उपवासाचे थालीपीठ किंवा मग उपवासाचे पराठे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर हिरवी चटणी देखील उपवासाची तयार झालेली आहे. आता हे पराठे कसे बनवायचे आणि कोणत्या पिठापासून बनवायचे ते मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे व्हिडिओ या भाजणीच्या पिठाची. तर एकदा जाऊन नक्की चेक करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.